कुंभ राशी 1 ते 30 नोव्हेंबर सत्य भविष्यवाणी सावध रहा। नमस्कार मित्रांनो, कुंभ राशींच्या मित्रांनो, तुमच्या आयुष्याचा पुढचा अध्याय सुरू होत आहे। नोव्हेंबर 2025 हा केवळ आणखी एक महिना नाही तर नशीब नव्याने लिहिणारा महिना आहे। गेल्या काही महिन्यांपासून ज्या गोष्टी थांबल्या होत्या, ज्या आशा मंदावल्या होत्या, त्या आता पुन्हा प्रज्वलित होणार आहेत। शनी तुमचा अधिपती स्वतःच्या राशीत स्थिर बसलाय, तुमच्या कष्टांना, तुमच्या प्रतीक्षेला फळ देण्यासाठी सज्ज आहे। ज्या गोष्टी तुम्ही मेहनतीने न थकता साध्य करण्याचा प्रयत्न करत होतात, त्या आता हाताच्या अंतरावर आहेत। गुरु पंचम भावात बसून तुमचं भाग्य आणि बुद्धी दोन्हीही तेजस्वी करत आहे। शुक्र दशम भावातून करिअरच्या आकाशात प्रकाश पसरवत आहे आणि मंगळ सप्तम भावात तुमच्या नात्यांमध्ये एक नवा जोश, नवा संघर्ष आणि नव्या सुरुवातीची चाहूल देत आहे। होय मित्रांनो, या महिन्यात काही दारे बंद होतील, पण त्याच वेळी काही दारे दैवी हाताने उघडलीही जातील। नशिबातलं ओझं हलकं होईल, कष्टाचं सोनं बनेल आणि जिथे तुमचं नशीब थांबलं होतं तिथूनच ते धावत सुटेल। कारण नोव्हेंबरचा हा महिना आहे कुंभ राशींच्या पुनर्जन्माचा काळ। आर्थिक क्षेत्रात क्रांती, करिअरमध्ये स्थैर्य, प्रेमात भावनांचे उधाण आणि आरोग्यात नवीन ऊर्जा, सगळं काही या महिन्यात शक्य आहे। म्हणूनच तयार रहा। नोव्हेंबरमध्ये तुम्हाला कुंभ राशीवाल्यांनो अनुभवायला मिळणार आहे भाग्य, कर्म आणि प्रेमाचा महायोग, शनीचा आशीर्वाद, गुरुची बुद्धी आणि शुक्राचं तेज। हे 3 ग्रह मिळून तुमचं भविष्य नव्याने लिहिणार आहेत। म्हणूनच चला पाहूया 1 ते 30 नोव्हेंबर 2025 या काळात कुंभ राशींचे संपूर्ण भविष्य, आर्थिक, करिअर, प्रेम, विवाह, शिक्षण आणि आरोग्याच्या प्रत्येक कोणातून। त्यामुळे तुम्ही शांत रहा आणि मनापासून हा व्हिडिओ ऐकत रहा। 1. आर्थिक भविष्य, फायनान्स। कुंभ राशींच्या मित्रांनो, नोव्हेंबरचा पहिला दिवस म्हणजे 1 नोव्हेंबर हा दिवस सुरू होताच धनयोगाचा तारा तेजाने चमकतोय। गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक बाबतीत जे थांबलं होतं ते आता वेगाने पुढे सरकणार आहे। सूर्य आणि बुध नव भावात एकत्र येत असल्याने भाग्य, परदेशी व्यवहार आणि नव्या उत्पन्नाच्या संधीमध्ये झपाट्याने वाढ होणार आहे। ऑनलाईन काम, डिजिटल बिझनेस, फ्रीलान्स प्रोजेक्ट यातून अचानक पैसा येऊ शकतो। 12 नोव्हेंबर नंतर शुक्र दशम भावात प्रवेश करेल। करिअर, प्रतिष्ठा आणि आर्थिक स्थैर्याचा दरवाजा उघडतो। नोकरीत बोनस मिळू शकतो, व्यवसायात नफ्याची लाट येईल आणि जे पैसे अडकले होते ते परत येण्याची दाट शक्यता आहे। शनी तुमच्या राशीत असल्याने प्रत्येक कष्टाचं फळ नक्की मिळणार आहे। तुमची शिस्त, वेळेचे नियोजन आणि प्रामाणिकपणा याच गोष्टी तुम्हाला दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य निर्माण होणार आहे। पण लक्षात ठेवा, 14 ते 20 नोव्हेंबर दरम्यान राहू आर्थिक गोंधळ निर्माण करू शकतो। त्या काळात मोठ्या गुंतवणुकीपासून आणि कर्ज व्यवहारापासून दूर राहा। लहानपण, खात्रीशीर कमाईकडे लक्ष द्या आणि सर्वात खास म्हणजे 8, 15 आणि 24 नोव्हेंबर हे सुवर्ण दिवस आहेत। या दिवशी जर तुम्ही नवे प्रोजेक्ट्स, व्यवसाय किंवा इन्कम स्रोत सुरू केला तर तो पुढील वर्षभर नफा देईल। या महिन्यात तुमचं भाग्य आर्थिकदृष्ट्या उघडतंय। फक्त एकच लक्षात ठेवा, मेहनत करा, संयम ठेवा आणि प्रत्येक पैशाकडे श्रद्धेने पहा। शनी तुमच्या बाजूने आहे। आता तुमचा काळ सुरू झाला आहे। कुंभ राशी 2025 करिअर आणि व्यवसाय भविष्य। कुंभ राशींच्या मित्रांनो, नोव्हेंबर 2025 तुमच्या करिअरच्या दिशेने मोठा बदल घडवणार आहे। गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही शांतपणे काम करत होतात। कधी कधी वाटत होतं, म्हणजे मी इतका मेहनत करतोय पण परिणाम का दिसत नाही। पण आता काळ बदलतोय। शुक्र दशम भावात प्रवेश करतोय आणि त्याच क्षणी तुमचं नाव, तुमचं काम आणि तुमचं प्रभाव क्षेत्र सर्वत्र झळकू लागेल। वरिष्ठ अधिकारी, बॉस किंवा ग्राहक आता तुमची दखल घेतील। नोकरी करणाऱ्यांसाठी 10 ते 22 नोव्हेंबर हा उघडकीस येणारा काळ आहे। प्रमोशन, नवा भाग किंवा दुसऱ्या कंपनीकडून ऑफर मिळू शकते। नवविभाग किंवा दुसऱ्या कंपनीकडून ऑफर मिळू शकते। व्यावसायिकांसाठी मंगळ सप्तम भावात असल्याने नवे कॉन्ट्रॅक्ट आणि मोठे ग्राहक मिळतील। पण पार्टनरशिपमध्ये थोडा तणाव राहू शकतो।
संवाद ठेवा आणि निर्णय स्वतः घ्या. प्रचंड नफा मिळेल. जे लोक फ्रीलान्स, डिजिटल मार्केटिंग, IT शिक्षण, लेखन किंवा आरोग्य क्षेत्रात आहेत त्यांच्यासाठी नोव्हेंबरचा महिना सोन्याचा काळ ठरेल. या महिन्यात तुम्ही जे काही सुरू कराल त्याचा परिणाम पुढील 3 वर्षापर्यंत राहणार आहे. म्हणूनच घाबरू नका. प्रत्येक निर्णय आत्मविश्वासाने घ्या आणि लक्षात ठेवा, शनी मेहनतीचं सोनं बनवतो आणि नोव्हेंबर तुमचे यश जाहीर करणार आहे. कुंभ राशी, तुमच्या करिअरचा आकाश आता उजाराला तयार आहे. लक्षात ठेवा, मंगळाच्या प्रभावामुळे राग, अहंकार आणि छोट्या गोष्टींवरून गैरसमज होऊ शकतात. म्हणूनच थोडं थांबा, ऐका आणि प्रेमाने प्रतिसाद द्या. 9, 21 आणि 27 नोव्हेंबर हे तुमच्यासाठी विशेष दिवस आहेत. रोमॅन्टिक भेटी, प्रस्ताव किंवा भावनिक संवाद यासाठी अतिशय शुभ. प्रेम म्हणजे फक्त शब्द नाहीत, ते म्हणजे समजूत, संयम आणि विश्वास. या महिन्यात विश्व तुम्हाला सांगते की ज्यांना खरंच तुमचं मन जपायचे आहे त्यांना ओळखा आणि जे तुम्हाला सोडून गेले त्यांना कृतज्ञतेने निरोप द्या. कुंभ राशी, नोव्हेंबर तुम्हाला शिकवणार आहे की प्रेमात जिंकणं म्हणजे नेहमी सतर्क राहणे नाही, तर योग्य वेळी मनापासून माफ करणं हाच खरा विजय आहे. 4, विवाह आणि कौटुंबिक जीवन. कुंभ राशींच्या मित्रांनो, नोव्हेंबर महिन्यात तुमच्या घरगुती जीवनात शांती, एकजूट आणि नवसमान दिसून येईल. ज्या गोष्टी मागील काही महिन्यापासून तणावात होत्या त्या आता हळूहळू सुधारू लागतील. शुक्राचा प्रभाव सप्तम भावावर पडत असल्याने पती पत्नीतील नातं अधिक मजबूत होईल. एकमेकांबद्दलची समज वाढेल आणि जे दुरावले होते त्यांना पुन्हा जवळ येण्याची संधी मिळेल. ज्यांचं लग्नाचं बोलणं बराच काळ प्रलंबित होतं त्यांच्यासाठी हा महिना शुभ वार्ता घेऊन येऊ शकतो. मंगळ आणि गुरुचा स्नेहयोग विवाहासाठी नवीन प्रस्ताव ठरवेल. साखरपुडे किंवा अचानक आलेला विवाह योग हा देऊ शकतो. कुटुंबात आनंदी प्रसंग, पूजा किंवा घरातल्या ज्येष्ठांकडून आशीर्वाद मिळण्याचा काळ आहे. वडिलांकडून आर्थिक मदत, आईच्या आरोग्यात सुधारणा असे सकारात्मक बदलही दिसतील. पण 16 ते 22 नोव्हेंबर दरम्यान कौटुंबिक मतभेद, भावनिक दुरावा किंवा गैरसमज निर्माण होण्याची शक्यता देखील आहे. त्यावेळी शब्दांपेक्षा शांतता अधिक महत्त्वाची ठरेल. घरात शांत रहा, कारण तुमच्या संयमाने वातावरण पुन्हा शांत होईल. 24 आणि 29 नोव्हेंबर हे कौटुंबिक शुभकार्य, भेटवस्तू किंवा घरात नवा सदस्य येण्याची दृष्टीने अत्यंत अनुकूल दिवस आहेत. कुटुंब हेच तुमचं खऱ्या अर्थाने बळ आहे आणि या महिन्यात ते तुम्हाला प्रेम, आधार आणि नवी दिशा देणार आहे. घरच्यांना वेळ द्या, त्यांच्या भावना समजा, कारण त्यांच्या प्रार्थनेत तुमचं नाव आहे. तेच तुमचं खरं भाग्य. आज आरोग्य आणि मनशांती. कुंभ राशींच्या मित्रांनो, नोव्हेंबर महिन्यात तुमचं आरोग्य एका नवीन टप्प्यावर प्रवेश करत आहे. गेल्या काही महिन्यांपासून शरीर आणि मन दोन्ही थकलेले वाटत होते, पण आता विश्व तुम्हाला आरोग्य आणि संतुलनाचा नवा आशीर्वाद देणार आहे. आरोग्यवर्धक योग. सकाळी लवकर उठून प्राणायाम किंवा अल्टरनेट ब्रीदिंग करा. त्याने तुमचं मन स्थिर होईल आणि शनीच्या दडपणातून मुक्तीही मिळेल. आहाराच्या बाबतीत थंड पदार्थ, जास्त तेलकट अन्न आणि रात्री उशिरा खाणं टाळा. फळं, सूप आणि पाणी यांचे प्रमाण वाढवा, कारण शनी राशीत असताना शरीराला हलकेपणा आणि शुद्धता लागते. मनशांतीचा योग. हा महिन्यात एक छोटी सवय लावा. दररोज 5 मिनिटं फक्त स्वतःकडे पहा, डोळे मिटा आणि मनाला विचारा, मी खरंच शांत आहे का? हेच क्षण तुमचं मन, विचार आणि आत्मा सुसंगत करतील. आरोग्यासाठी शुभ दिवस. 9, 15 आणि 28 नोव्हेंबर या दिवशी सुरू केलेली आरोग्यविषयक सवय दीर्घकाळ टिकेल. या महिन्यात तुम्हाला तुमचं शरीर म्हणजे एक मंदिर आहे, त्याला जपा, कारण मन आणि शरीर दोन्ही संतुलित असतील तर शनीचा आशीर्वाद तुमचं संपूर्ण जीवन संपूर्ण करेल. 6, शिक्षण, करिअर, दिशा आणि भाग्ययोग.
कुंभ राशींच्या विद्यार्थ्यांना आणि करिअर घडवणाऱ्या मित्रांनो, नोव्हेंबर महिन्यात तुमच्यासाठी येतोय फक्त फोकस आणि आत्मविश्वासाचा हा महिना. गुरु पंचम भावावर दृष्टिक्षेप ठेवत असल्याने अभ्यासात सातत्य, स्मरणशक्तीत वाढ आणि एकाग्रता मिळणार. विद्यार्थ्यांसाठी परीक्षा, प्रोजेक्ट्स आणि मुलाखतीसाठी हा काळ उत्तम आहे. ज्यांनी मागील काही महिन्यापासून मन लावून अभ्यास केला त्यांना आता फळ मिळणारच आहे आणि ते अपेक्षेपेक्षा जास्त असेल. तुमचा प्रयत्नशील वृत्ती हेच या महिन्यात तुमचं गुप्त शस्त्र आहे. पण लक्षात ठेवा, 14 ते 20 नोव्हेंबर दरम्यान राहूचा अल्प प्रभाव मन विचलित करणारे ठरू शकतो. त्या काळात सोशल मीडिया, नकारात्मक विचार किंवा इतरांच्या बोलण्यावर लक्ष देऊ नका. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण गुरु आणि शनी दोघेही तुमचं भविष्य लिहितायत, तेही सोन्याच्या अक्षराने. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. श्री स्वामी समर्थ.